So good afternoon all of you. In this lecture, we will continue or we will start our new problem based on consignment account, and we will calculate discounting of bill and consignment stock. So first of all, read our problem carefully. माइक कोणाचा ऑन असेल तर ऑफ करा बरं. फॉर्मॅट दाखवा. क्या हुआ? फॉर्मॅट सेम जसं लास्ट होता ना, consignment account particular rupees and one account consignees account particular rupees दोनच अकाउंट ड्रॉ करायचे आहेत. दोनच अकाउंट ड्रॉ करायचं ना. हो ओके. आणखी कोणाला डाऊट नाहीये ना? दोनच अकाउंट ड्रॉ करा. कन्साइनमेंट अकाउंट इन द बुक्स ऑफ कन्सायनर अँड कन्सायनी अकाउंट हे सुद्धा कन्सायनरच्या बुक मध्येच आपल्याला ड्रॉ करायचं आहे. सो रीड करते प्रॉब्लेम काय सांगितलेलं आहे बघा. अमीर कन्साइन टू बबिता ऑन 1st January 2018 500 bales of cotton costing ₹100 per bale. Freight charge incurred on the consignment were 5,000. So consigner ने 500 bales costing ₹100 काय केलेले आहेत? सेंड केलेले आहे. So freight charge incurred on the consignment. So consigner ने 5,000 expenses पे केलेले आहे. अमीर draw a bill of Babita's for ₹50,000. So 50,000 चं बिल ड्रॉ केलेलं आहे अमीरने बबिताच्या नावाने. पेबल ऑन 30th June 2018 which Babita accepted. The bill was discounted by Amir with his bankers on 31st January. सो हा पिरियड फार महत्वाचा आहे कारण या पिरियड वरून आपल्याला डिस्काउंट हा चार्ज करायचा आहे. 31st January 2018 at 12% per annum. Babita rendered account to Amir on 31st March 2018 showing sales of ₹300 bales of ₹18,000 and selling expenses of ₹5,000. म्हणजे बबिताने एक्सपेन्सेस जे पे केलेले आहेत 5,000 आहे आणि आउट ऑफ 500 बेल्स मधले किती बेल सेल केलेले आहेत तर 300 सेल केलेले आहेत. राईट. सो बबिता कमिशन वॉज 10%. मग अमीरने बबिताला कमिशन पे केलेलं आहे 10%. सो बबिता सोल्ड 180 बेल्स फॉर ₹30,000. सो दोन ट्रान्झॅक्शन दाखवायचे आहेत आपल्याला. बबिताने आधी 300 बेल्स सेल केलेले आहेत आणि त्याच्यानंतर सेल केलेले आहेत 180. देन आफ्टर इन्करिंग एक्सपेन्सेस ऑफ ₹4,000. म्हणजे जेव्हा त्याने 180 बेल्स सेल केले तेव्हा त्याने एक्सपेन्सेस अगेन इन्कर्ड केले 4,000. On this date, Babita remitted to Amir the amount due to him. You are required to prepare consignment account and Babita's account in the books of Amir. So अमीरच्या बुक मध्ये तुम्हाला दोन अकाउंट प्रिपेअर करायचे आहे. सो ड्रॉ करा बरं अकाउंट. consignment account in the books of Amir. सॉल्व करायला घ्या. मग सॉल्व करायला जमेल का? बेसिक ज्या इन्फॉर्मेशन आहे ज्याची आपण एंट्री करून घेतो, फर्स्ट सेकंड थर्ड एंट्री करा तुम्ही फटाफट. फक्त मी डिस्काउंटची एंट्री सांगेन.
बाकी एंट्री तुम्ही करा बुक मध्ये. So first entry, goods sent on consignment. Goods sent on consignment account. Okay. So consigner ने किती गुड्स सेंड केलेले आहेत त्या पुटअप करा. 500 bills at the rate ₹100. So 500 into 100. So amount घ्या किती येईल बघा. 500 into 100 50,000. Okay. Good. Then second entry आपण काय करतो consigner ने 50,000. हा ओके. सो कन्सायनर ने जे एक्सपेन्सेस पे केलेले आहेत त्या एक्सपेन्सेसची आपण सेकंड एंट्री घेतो. सो टू हेडिंग काय देणार मग टू कॅश ॲट बँक. बँक अकाउंट. into bracket expenses. सो कन्सायनर ने कोणते एक्सपेन्सेस पे केले फ्रेट. सो हेडिंग द्या फ्रेट. अमाउंट किती आहे 5,000. देन Amir draw a bill of Babita's for ₹50,000. ह्या 50,000 ची एंट्री आपण कुठे घेतो बरं बबिताज अकाउंटला. राईट. सो बबिताची इथे एंट्री करून घ्या. सेम टाइम बाय कन्साइनमेंट सॉरी बाय बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल अकाउंट. कारण याचा सेकंड इफेक्ट होतो तो कन्साइनीच्या अकाउंटला होतो. राईट. सो फक्त इथे एक इफेक्ट होणार आहे तो पुटअप करून. अमाउंट आहे 50,000. देन नेक्स्ट या काय सांगितलेलं आहे बघा बबिताने 50,000 पे केले. सॉरी बिल ड्रॉ केलेलं आहे पेएबल ऑन 30 June 2018 which Babita accepted. The bill was discounted by Amir which his banker on 31st January 2018 at the 12% per annum. So जे बिल डिस्काउंट होतं त्याची एंट्री आपण कुठे करतो कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला. सो पुटअप करा बबिताज अकाउंट टू डिस्काउंट. तो डिस्काउंट चार्ज कसा करायचं हे फक्त लक्षात ठेवा. बिल जे दिलेलं आहे त्यावरती डिस्काउंट मिळालाय ना त्यामुळे 50,000 वरती आपल्याला डिस्काउंट ड्रॉ करायचा आहे चार्ज ऍट द रेट ₹12%. देन पुढे काय करावं लागेल मंथ ऑफ पिरियड इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो द बिल वॉज डिस्काउंटेड बाय अमीर विच हिज बँक 31st January 2018. सो बिल कधी ड्रॉ केलेला आहे आणि कधी डिस्काउंट दिलेला आहे हा जो पिरियड आहे तो किती पिरियड आहे बघा 5th मंथचा पिरियड आहे. राईट. म्हणून पुढे कॅल्क्युलेशन येईल 5th डिवायडेड बाय 12. सो आधी चार्ज करा अमाऊंट किती येते बघा 50,000 इंटू 12%. अमाऊंट किती येणार सांगा. एम आय ऑडिएबल ना गेले कुठे सगळे 6,000. हा गुड 6,000. 6,000 वरती आपल्याला 5th मंथने चार्ज करायचे आहे इंटू 5th डिवायडेड बाय 12.
12 का केले, कारण मंथ मध्ये विचारलेलं आहे. दॅट इज वाय. पर मंथ, पर ॲनम. सो किती येईल मग डिस्काउंट? 2500. 2500. Is it clear entry? Yes, ma'am. Yes, ma'am. व्हेरी गुड. सो Yes, ma'am. एंट्री इम्पॉर्टंट होती, बाकी फारसं काही नाहीये प्रॉब्लेम मध्ये. कंटिन्यू करू आपण. देन बिल डिस्काउंट झालेला आहे. देन 31 मार्च 2018 शोईंग सेल. आता सेलची एंट्री करून घ्या. 300 बेल्स फॉर रुपीज 80,000. सो डिरेक्टली 80,000 क्रेडिट साइडला मेन्शन करा. बाय बबिताज अकाउंट. बबिताज अकाउंट इंटू ब्रॅकेट किती सेल केलेली आहेत बबिताने? 300 बेल्स. सो अमाउंट पुटअप करा 80,000. आउट ऑफ 500 मधले 300 सेल केले, हे लक्षात ठेवा मात्र. ओके. सो पुढे सो 300 सेल झाले 80,000 ला. आणि हे जेव्हा ट्रान्झॅक्शन केलं त्याने, तेव्हा बबिताने एक्सपेन्सेस पे केलेले आहेत 5,000. सो बबिताज एक्सपेन्सेस पुटअप करा बरं इथे. टू बबिताज अकाउंट इंटू ब्रॅकेट एक्सपेन्सेस. आणि कोणते एक्सपेन्सेस आहेत ते नेक्स्ट लाईनला पुटअप करा. सेलिंग एक्सपेन्सेस किती येते? 5,000. इज इट क्लिअर एंट्री? Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ग्रेट. सो नेक्स्ट बबिताला काय मिळालेलं आहे? बबिताज कमिशन वॉज 10%. बबिताला 10% कमिशन द्यावं लागेल, पण आपण हे कमिशन नंतर देऊ, कारण कमिशन आपण कशावरती देतो? टोटल सेल वरती. राईट. सो आधी आपलं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करू आणि मग बबिताला कमिशन हे द्यायचं आहे. सो अगेन बबिताने काय केलेलं आहे? बबिता सोल्ड 180 बेल्स फॉर रुपीज 30,000. सो पुटअप करा नेक्स्ट लाईन क्रेडिट साइडला. बाय बबिताज बबिताज अकाउंट किती सेल केलेले आहेत? इंटू ब्रॅकेट 180 बेल्स at the rate rupees 30,000. सो टोटल सेल किती झाला लक्षात आलं ना? 1,10,000 टोटल सेल. राईट. सो जेव्हा सेकंड सेल केला बबिताने, तेव्हा बबिताने काही एक्सपेन्सेस पे केलेले आहेत. दिस इज 30,000 अँड आफ्टर इन्करिंग एक्सपेन्सेस 4,000. सो जस्ट इथे पुटअप करा सेलिंग एक्सपेन्सेस नंतर. एक्सपेन्सेस कोणते इथे दिलेले नाहीये, सो अदर एक्सपेन्सेस हेडिंग करा. अदर एक्सपेन्सेस 4,000. नेक्स्ट आता आपण काय करायचंय? बबिताला कमिशन पे करायचंय. सो पे कमिशन टू बबिता. टू बबिताज अकाउंट इंटू ब्रॅकेट कमिशन. बबिताने काही इफोर्ट घेतले नाहीयेत बघा जास्त सगळा सेल करण्याचा, है ना. सो अनसोल्ड आता आहे. मग अनसोल्ड गुड्स जेव्हा असतील तेव्हा आपण काय करतो सांगा बरं? अनसोल्ड गुड्स असतील तेव्हा आपण काय करतो? Stock valuation. व्हेरी गुड. स्टॉक व्हॅल्युएशन. राईट. स्वतः किती सेल झालेला आहे टोटल, जो रिमेनिंग आहे दिस इज अनसोल्ड गुड्स. राईट. सो अनसोल्ड गुड्स वरती आपल्याला स्टॉक व्हॅल्युएशन हे करावं लागेल. सो आधी बबिताला कमिशन द्या टोटल सेल वरती.
टोटल सेल किती झालेला आहे मग 80,000 प्लस 30,000 किती झाले टोटल 1,10,000. 1,10,000. 1,10,000. ओके सो 1,10,000 वरती किती पर्सेंट द्यायचे कमिशन 10%. सो 10% किती येईल बघा 11,000. 11,000. राईट 11,000. इज इट क्लिअर इथेपर्यंत काही डाऊट आहे कोणाला मॅम. ओके No, ma'am. क्रेडिट साईडला या आणि स्टॉक व्हॅल्युएशनची लास्ट एंट्री करा सो बाय स्टॉक व्हॅल्युएशन काय हेडिंग देतो आपण नेहमी इथे स्टॉक व्हॅल्युएशनच असतं ना स्टॉक व्हॅल्युएशन हरकत नाही स्टॉक अनसोल्ड किती राहिले बघा बरं 300 प्लस 180 480 आउट ऑफ 500 480 सेल झालेले आहेत दॅट मीन्स अनसोल्ड किती राहिले अनसोल्ड किती अरे एवढं कॅल्क्युलेशन सिंपल आहे सांगा बरं 20 ओके सो 20 अनसोल्ड आहे 20. गुड्स सो 20 इंटू 20 ला रेट जो कन्सायनरने आधी पाठवला होता 500 बेल्स ऑफ कॉस्टिंग रुपीज 100 सो 20 ला रेट येईल 100 सो 20 इंटू 100 किती येतील 2000 पुटअप करा इनर मध्ये आधी 2,000. 2000 then add proportionate expenses by consignor proportionate expenses म्हणू आपण कन्सायनरने किती एक्सपेन्सेस पे केले होते फ्रेट 5,000 सो 5,000 चं कॅल्क्युलेशन करा 5,000 कन्सायनर एक्सपेन्सेस इनटू अनसोल्ड गुड्स 20 डिवायडेड बाय टोटल गुड्स सेंड टोटल गुड्स सेंड किती होते 500 पुटअप करा व्हॅल्यू किती येईल बघा बरं इथे तर कन्साइनमेंट अकाउंट म्हणजे कन्साइनमेंट 200. अकाउंटिंगला बऱ्याच स्टुडंटचं कन्फ्युजन कुठे होतं माहितीये का ज्या स्टुडंटचे मार्क्स जातात हे स्टॉक व्हॅल्युएशन मध्येच जातात त्यामुळे आपण स्टेप कोणत्या फॉलो करतो हे लक्षात ठेवा अमाऊंट आली 200 आउटरला अमाऊंट घ्या किती येईल बघा 2,200 इज इट क्लिअर Yes. ma'am. व्हेरी गुड Yes, ma'am. सो स्टॉक व्हॅल्युएशन मध्ये फर्स्ट थिंग आपण काय करतो अनसोल्ड स्टॉक इनटू काय केलेलं आहे हे रेट ज्या रेटने कन्सायनरने गुड्स सेंड केल्या होत्या तो रेट घेतला आपण इथे 100 आणि कॅल्क्युलेशन केलं देन ऍड प्रपोर्शनेट एक्सपेन्सेस बाय कन्सायनर अँड प्रपोर्शनेट एक्सपेन्सेस बाय कन्सायनी असं दोन्ही घेतो आपण आता इथे आपण कन्सायनीचे एक्सपेन्सेस का बरं नाही घेतलेले कारण these expenses are non-recurring in nature that is why these expenses are not including for stock valuation जे थेअरीचा थोडासा पार्ट मी एक टेबल दिलेला आहे जे काही एक्सपेन्सेस कन्सायनरचे इन्क्लूड होतातच पण कन्सायनीचे कोणते एक्सपेन्सेस इन्क्लूड होत नाहीत फॉर अ स्टॉक व्हॅल्युएशनचे स्टॉक व्हॅल्युएशन साठी तो टेबल फार महत्वाचा आहे आणि ते लक्षात राहिलं पाहिजे गोडाऊन रेंट वगैरे पण काल आपण घेतलं नव्हतं सो सेलिंग एक्सपेन्सेस अदर एक्सपेन्सेस हे नॉन रिकरिंग इन नेचर रिकरिंग नॉन रिकरिंग ते बघा काय आहे
ते आपण घेतलेले नाहीये. दॅट इज बाय स्टॉक व्हॅल्युएशनची अमाऊंट आली 2200. चला अकाउंट क्लोज करा. त्याच्यानंतर आपल्याला बबिता अकाउंट कडे जायचंय. टोटल करा किती येईल बघा. $80,000 plus 30 plus 2,200. टोटल किती आली? 1,12,200. 1,12,200. Put up both sides. 1 lakh. 1,12,200. बॅलन्सिंग फिगर काय ते बघा. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अरे गेटिंग इथे कुठे गेलं? 34,700. एक मिनिट हा. किती आली? 34,700. राईट. सो बॅलन्सिंग फिगर सगळ्यांची सेम आली आहे का बघा. सो इज इट क्लिअर? कन्साइनमेंट अकाउंट. Yes, ma'am. गुड. Yes, ma'am. कन्साइनी अकाउंट कडे चला आता. कन्साइनीला आपण काय घेतो सांगा बरं. क्रेडिट साइडला कमिशन आणि कन्साइनी एक्सपेन्सेस आणि बिल रिसिवेबल असेल तर, आणि डेबिटला काय घेणार आपण? सेल. फटाफट सेकंड इफेक्ट द्या आणि अकाउंट क्लोज करा. सो बिल्स रिसिवेबल, त्याच्यानंतर बाय कन्साइनमेंट कमिशन कन्साइनमेंट एक्सपेन्सेस काही आहेत ते पुटअप करा. ब्रॅकेट एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेसची टोटल करून पुटअप केलं तरी चालेल डायरेक्टली. सेलिंग एक्सपेन्सेस अदर एक्सपेन्सेस 11,000 येतील. किती आहेत? 11 आहेत की 9 आहेत? 9,000. 9,000. हा 9,000. and by commission by consignment account into bracket commission. कमिशन किती पुटअप केलेलं आहे बघा. कॅल्क्युलेट केलेलं आहे. कमिशन 11,000 आहे ना. क्रेडिट साइडला 11,000. हा राईट. डेबिट साइडला सेलची अमाऊंट पुटअप करा. टू कन्साइनमेंट into bracket sale. सेलचं बायफर्केशन इथे दिला तरी चालेल. 300 बेल्स. $80,000 and 180 bills. $180 bills amount 30,000. Close करा account. $1,10,000. 70,000. 1,10,000. 1,10,000 total. And balancing figure 40,000. right. Balancing figure 40,000. So ह्याला आपण हेडिंग काय देतो? बाय बँक. ब्रॅकेट बॅलन्सिंग फिगर मेन्शन करा. आणि बऱ्याच वेळा आपलं कन्फ्युजन होतं की ही फिगर कुठून आली. सो दिस इज द बॅलन्सिंग फिगर. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके. यामध्ये फार Yes, काही ma'am.
फक्त लास्ट एक प्रॉब्लेम आपला झाला बघा, तिथे पण डिस्काउंटची अमाऊंट आपली थोडीशी रॉंग आली होती, तो जस्ट करेक्ट करून घ्या. देन तुम्हाला टास्क असेल ह्याच प्रॉब्लेम वरती बबिताच्या अकाउंट मध्ये अमीरचं अकाउंट ओपन करायचं आहे. त्या बेसवरती आपला ऑलरेडी एक प्रॉब्लेम झालेला आहे, जी मी मिरर इमेज म्हणून तुम्हाला शिकवलेली आहे, राईट. सो इन द बुक्स ऑफ बबिताज अमीर अकाउंट हे एक अकाउंट तुम्ही ड्रॉ करा आणि त्याचे इफेक्ट द्या. अँड देन नेक्स्ट अकाउंट गुड सेंड ऑन कन्साइनमेंट, जे 2 लाईनचं अकाउंट फक्त असतं, जिथे फक्त गुड सेंड ऑन कन्साइनमेंटचीच एंट्री होते. असे दोन्ही अकाउंट तुम्हाला ऍज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचे आहे. सो आज आपला कन्साइनमेंट चॅप्टर कंप्लीट झालेला आहे, युनिट. नेक्स्ट फ्रॉम टुमॉरो वी विल स्टार्ट कॉमर्स युनिट नंबर 1. इथे जर अकाउंट मध्ये काही डाउट्स असतील तर तुम्ही विचारलात तरी चालेल. थेरी आपण ऑलमोस्ट सगळी क्लिअर केलेली आहे, जी इम्पॉर्टंट आहे, आणि एक्झामला जे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, जी पॉसिबिलिटी आहे, असे सगळे प्रॉब्लेम आपण घेऊन झालेले आहे. सो थँक्यू.